नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता पौर्णिमा आपल्या सुनेला विद्याला गप्प करते. तेव्हा विद्या म्हणते, मी गप्प राहते, पण या घरामध्ये एक अशी कुणीतरी नक्की येईल जी गप्प राहणार नाही, तुम्हाला सगळ्यांनाच सरळ करेल. तेव्हा पौर्णिमा आपल्या सुनेला विद्याला जेव्हा ओरडते तेव्हा तिला म्हणत असते की पौर्णिमा, फक्त सुनेवरती ओरडून जमत नाही, तर सासूने आपली कर्तव्यसुद्धा पूर्ण करायची असतात. तेव्हाच तर आपण आपल्या सुनांना व्यवस्थित समजावून सांगू शकतो, बरोबर ना? तेव्हा इथे पौर्णिमासुद्धा मला घाबरते आणि हो असं म्हणत असते. त्यानंतर इथे कावेरीचा हात पकडते आणि तिला घरी घेऊन येते. आणि इथे आता कावेरीच्या बाबांना म्हणत असते की बघा काका, बघा जरा हिच्याकडे. अहो, कुणाचं काही ऐकत नाही. अहो, ही स्वतःच आता सगळ्यांना प्रॉमिस करून बसली की मुंबईवरून इथे आता देवी आईच्या महाआरतीला 10 लोकांना घेऊन येणार म्हणून. आता काय करायचं? कसं करणार आहे ही प्रॉमिस पूर्ण? तुम्ही जरा बघा तिच्याकडे. तेव्हा काऊचं हे बोलणं ऐकल्यानंतर काकांना तर टेन्शन येतं. त्यांच्या हातातला झाडूच खाली पडतो. तेव्हा कावेरी घाबरलेली असते. आपले वडील आता आपल्याला ओरडतायत की काय, असं तिला वाटलेलं असतं. तेव्हा इकडे आता काका तिला काही मारत नाही, तिची इथे माया काढतात, तिची दृष्ट काढतात आणि म्हणत असतात, गो माझी बाय. तेव्हा इथे आता कावेरी मनामध्ये तर घाबरलेली असते, पण नंतर तिला कळतं की आपले वडील काही आपल्याला ओरडत नाही आहेत, उलट त्यांना अभिमानच वाटतोय जे केलं आहे त्याचा. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की काजू आणि फणस. तेव्हा काका म्हणतात, चाय आणि घावणं, ग माझा हापूस, ग माझी बाय. असे दोघेजण आता एकमेकांना म्हणतात. आणि इथे काका आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणतात, काही हरकत नाही, जे काही केलं ते बरोबरच केलं. तेव्हा काऊ म्हणत असते, काका तुम्हीच कावेरीला खूप लाडावून ठेवले म्हणून ती अशी आगाऊपणा करत असते. तेव्हा इकडे काका म्हणत असतात, असू दे गो, तिला गावाची काळजी आहे आणि मला तर अभिमान वाटतो माझ्या मुलीचा की ती असे चॅलेंज घेते, असे ती प्रॉमिसेस करत असते. तेव्हा इकडे कावेरी म्हणते, मी पण काऊला तेच म्हणाले, घाबरायचं काय त्यात, कुणी ना कुणीतरी नक्की येईल. जिथे आपण आता निर्णय घेतला आहे, जिथे आपली इच्छाशक्ती आहे, तिथे आपल्याला मार्गसुद्धा सापडणारच. तेव्हा इथे काऊ म्हणत असते, बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, तुम्ही काय तिला ओरडणार नाही, मीच आता जाते. चिकू वाट बघत असेल ना? तेव्हा इकडे आता काऊ गेल्यानंतर काका म्हणत असते, ग माझे बाय, किती आगाऊपणा करशील, किती आगाऊपणा करशील. अगं, सकाळपासून बाहेर पडली आहेस तू, घाऊन आणि चाय तुझ्यासाठी बनवले होते, ते पण तू खाल्ले नाहीस ना. चल बरं, आता चिंबोरीचा कालवण केला आहे, मस्त तुझ्यासाठी गरम चपात्या करतो, चल पोटभर आता जेवून घे चल. तेव्हा इथे काका कावेरीचे खूपच जास्त लाड करत असतात. स्वतःच्या हाताने तिला इथे जेवण बनवून प्रेमाने खाऊ घालत असतात आणि तिचा त्यांना खूप अभिमानसुद्धा वाटत असतो, कारण मुलगी असूनसुद्धा गावासाठी झटत असते, गावाला इथे संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे काका म्हणतात, आता हे केलेलं प्रॉमिस कसं काय पूर्ण करणार आहेस, ते सुद्धा सांग मला चल. तेव्हा ती म्हणते, हापूस, तुम्ही नका काळजी करू, तुमच्यासारखे बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना मला कसलं टेन्शन आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता यशचे वडील येतात. ते आल्यानंतर इथे आता म्हणत असते, अहो मी येणारच होते आता तुमच्याकडे. तेव्हा इकडे बाबा म्हणतात, हो येणार होतात, पण कधी या सगळ्यांची परेड घेतल्यानंतर तुम्हाला वेळ मिळाला असता तेव्हा ना. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, आज आपल्या इथे प्रेस कॉन्फरन्स आहे, मग त्यांच्यासमोर आता हे सगळं चालू असणार आहे का? ते लोक कधी येतील, आज आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार आहे ना, त्याच्यासाठी इथे प्रेस कॉन्फरन्स ठेवले. आणि यश कुठे आहे? तेव्हा इकडे आता म्हणत असतात, काळजी करू नका, सगळी तयारी झाली, ते लोक सुरू आले ना की त्यांची सगळी तयारी व्यवस्थित करण्यात येईल. तेव्हा इकडे काका म्हणतात, तुम्ही असताना आम्हाला काळजीच नाही, सगळं काही व्यवस्थित होणारच, फक्त यश वेळेवरती यायला हवा. तेव्हा म्हणतात की काळजी करू नका, त्याला मी फोन करते. तर इथे यश आता बिझी असतो, आपल्या फ्रेंडचा बर्थडे असतो, त्याच्या निमित्ताने तो सगळ्यांसाठी चाऊमिन वगैरे, इथे आता ड्रिंक सगळं आपल्या हाताने बनवतो, केक वगैरे सगळं हाताने बनवत असतो. त्याचबरोबर इथे आता कावेरी बसलेली असते, आपल्या वडिलांना स्वयंपाकामध्ये ती मदत करत असते. तेव्हा इथे खोबरं खाऊन देत असताना तिचा हात कापतो. ती म्हणते, जोरात ओरडते, तेव्हा तिचे वडीलसुद्धा जोरात ओरडतात, काय झालं, काय झालं. तेव्हा ती म्हणते की माझा हात कापला, चिरला हात आणि रक्तसुद्धा आलेलं असतं.
तेव्हा काका म्हणतात, गं मांजेबाई ये ये लवकर इकडे ये. आणि तिच्या हाताला आता बेसिंगमध्ये धरतात. पाणी ओततात हातावरती, तरीसुद्धा रक्त काही थांबत नाही. खांद्यावरच्या टॉवेलाने तिचा हात पुसून घेतात. नंतरला हळद घेतात आणि तिच्या हाताला हळदसुद्धा आता लावून देतात. आणि ते घाबरत असतात. ते स्वतःच किती घाबरत असतात. तेव्हा कावेरी त्यांच्याकडे बघते. हा हा असं करत असताना कावेरी म्हणते, बाबा अहो माझा हात कापलाय ना, तुम्ही का एवढे घाबरताय? तेव्हा इकडे काका म्हणतात, मी का घाबरताय म्हणजे? मी बापूस आहे ना तुझा. मग बापसालासुद्धा इथे आता कळ लागते, वाईट वाटतं, कळलं का? तेव्हा इथे स्वतःच लगेच म्हणत असतात, एक काम तुला धड करता येत नाही. आता स्वयंपाकामध्ये तुला मदत करता करता हात कापून घेतलास. स्वतःला काही स्वयंपाकसुद्धा बनवता येत नाही. घोवाला ना तुझ्या उपाशी ठेवणार आहेस. स्वयंपाकच येत नाही म्हणजे काय बोलायचं तुला? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, घोवाला मी उपाशी का ठेवेन? तो खवणेल ना माझ्यासाठी खोबरं. तेव्हा इकडे काका म्हणतात, काय म्हणजे घोवाला स्वयंपाक करायला लावशील, परंपरा बदलशील आणि तू काय करशील, स्वतः फक्त खाशील का? तेव्हा इकडे कावेरी म्हणते, हां मग काय झालं, दोघेजणं मिळून आम्ही संसार करू ना. दोघेजणं मिळून संसार केला की व्यवस्थितसुद्धा होईल. तो माझ्यासाठी खोबरं खवणेल. तेव्हा काका म्हणतात, काय तुझ्यासाठी खोबरं खवणारा आणि स्वयंपाक बनवणारा घो सापडेल का? तेव्हा ती म्हणते, हो सापडेल आणि आपण दोघेजणं मिळून शोधू ना, असं सुद्धा कावेरी म्हणत असते. तेव्हा इथे काकांना आश्चर्यच वाटतं की आजच्या काळामध्ये कावेरी असं काय बोलते. म्हणजे आपली परंपरा काय, तर स्त्रियांनी स्वयंपाक बनवायचं, घर सांभाळायचं आणि त्या कोकणामध्ये राहूनसुद्धा इथे कावेरी काय म्हणत असते, माझा नवरा माझ्यासाठी स्वयंपाक करणार. तेव्हा काकांना तर तिच्या बोलण्याचं आश्चर्यच वाटतं. तर प्रेक्षकांनो, इथे रियाचा वाढदिवस असतो. छान इथे आता यशने केक बनवलेला असतो, तिच्यासाठी ड्रिंक, त्याचबरोबर इथे चाऊमिन वगैरे सगळं काही त्याने व्यवस्थित बनवलेलं असतं. तेव्हा रिया म्हणत असते की खूपच छान, कारण यश तिला हॅपी बर्थडे रिया असं विश करून ते सगळं तिला देतो. तेव्हा इथे आता रियाला ते सगळं खूप आवडतं. ते थँक्ससुद्धा म्हणते. त्यानंतर माचा फोन येतो यशला. यश फोन लगेच उचलतो. तेव्हा इथे मा फक्त हॅलो म्हणते. तेवढंच यश म्हणतो, हो मा मी आलोच. आज आपल्या घरी पूजा आहे, मला माहिती आहे. मी वेळेवरती पोचतोय, काळजी करू नको. तेव्हा इथे मला जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे, यशला ते आधीच कळलेलं असतं. आणि इथे मला ते ऐकून फार बरं वाटतं की माझा फक्त फोन गेला तर यशला कळलं की मला काय बोलायचं आहे. त्यानंतर यश म्हणतो, बरं ठीक आहे रिया, आता मला जावं लागणार आहे. मी वेळात वेळ काढून इथे आलो होतो, पण आमच्या घरी पूजा आहे, मला जावं लागेल. तेव्हा रिया म्हणत असते, यश अरे एक मिनिट थांब, एवढं सगळं केलेस तू आमच्यासाठी, केक हे सगळं स्वतःच्या हाताने बनवलेस आणि एवढं सगळं करून तू लगेच जाणार आहेस का? हे बघ यश, एक मिनिट थांब. ती म्हणते की एवढं सगळं छान बनवलंस, मग आता रिटर्न गिफ्ट घेणार नाहीस का? रिटर्न गिफ्ट तर घेऊन जा. आणि ती म्हणते की आय लव्ह यू यश. तेव्हा यशला इथे आता खूप मोठा धक्कासुद्धा बसतो. तो लगेचच इथे रियाचे हात सोडतो आणि 2 पावलं मागेच जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रेस कॉन्फरन्सची सगळी तयारी करण्यात आलेली असते. सगळे मीडियावाले हे खालच्या बाजूला बसलेले असतात आणि इथे छान पद्धतीने आता काकांसाठी वरती बसण्याची व्यवस्था केलेली असते. तेव्हा यमुना अगदी आपल्या वडिलांच्या शेजारीच येऊन उभी राहिलेली असते आणि त्यांच्याकडे बघून प्रेमाने हसत असते. पण तेवढ्यातच इथे आता मा जातात आणि म्हणतात, तू इथे काय करतेस, तू माझ्याबरोबर किचनमध्ये चल. आणि तिला किचनमध्ये घेऊन जातात. तेव्हा इकडे काका आता सगळ्या मीडियावाल्यांचं स्वागत करतात आणि त्यांना सांगतात की आता आमचं नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार आहे. आमची कंपनी इथे सगळे कोकणी पदार्थ इथे स्वतः ते प्रोडक्ट बनवते आणि ते विकतेसुद्धा. मग त्याच्यामध्ये कोकम असू दे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सरबत तर येतातच. इथे आता खोबऱ्यापासून बनवलेले सगळे पदार्थ, म्हणजे जे काही कोकणी आपले महाराष्ट्रीयन जेवढे पदार्थ आहेत तेवढी इथे आता त्यांची फूड कंपनीही बनवत असते आणि ते आता लॉन्चसुद्धा करत असते. त्याच्यामध्ये एका नवीन प्रोडक्टची एंट्री झालेली असते आणि त्याबद्दलसुद्धा काका आता मीडियावाल्यांना सांगत असतात. तेव्हा काकांचं आता वय झालेलं असतं, त्यामुळे मीडियावाले एक प्रश्न करतात. ते म्हणतात की तुमची ही कंपनी, तुमचा हा वारसा तुमच्याप्रमाणेच इथे आता जिद्दीने कोण पुढे नेईल असं तुम्हाला वाटतं आणि नावारूपाला सुद्धा आणेल? तेव्हा काका कन्फ्यूज्ड होतात की आता नाव घ्यायचं तर कुणाचं. कारण का प्रेक्षकांनो, उदय त्यांचा मोठा मुलगा आहे आणि उदयच घरामध्ये नाही आहे.
तो तर आलेलाच नाही ना, त्याने कावेरीबरोबर लग्न केले म्हणून. त्याचबद्दल इथे प्रेक्षकांनो आता काका थोडे गप्प बसतात. तेवढ्यातच पौर्णिमा जाते आणि आपल्या मुलाला म्हणत असते की जा, पुढे जा. तो नाही म्हणत असतो, तरीसुद्धा ती मुद्दामून त्याला थोडं पुश करते आणि पुढे ढकलते. तेव्हा मीडियावाले म्हणतात, अच्छा तुम्ही आहात का ते? तेव्हा काकांना वाटतं की आता हा हो म्हणतोय की काय. तेवढ्यातच पौर्णिमाचा मुलगा म्हणतो की नाही, तो मी नाही आहे. मी संधी घेतली होती, पण मला ते जमेल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे मी जे माझं काम करतोय त्याच्यात मी खुश आहे. माझी काही हरकत नाही आहे. त्यानंतरला इथे मीडियावाले म्हणतात, अच्छा मग कोण आहे तो, जो आता पुढे हा सगळा वारसा घेऊन जाणार आहे कंपनीचा तुमच्या आणि नावारूपाला घेऊन येणार आहे? तेव्हा तो म्हणतो की मला असं वाटतं यश आमची कंपनी नक्की पुढे घेऊन जाईल आणि नावारूपालासुद्धा आणेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता राग आलेला असतो तो कुणाला? यमुनाला काय माहिती, पण यशचं नाव घेतल्यानंतर खूपच जास्त रागसुद्धा येतोय. तेव्हा इकडे यश ज्या वेळेला रियाने त्याला आता प्रपोज केलेलं असतं, तिला असं वाटतं कदाचित यशच्या मनातसुद्धा तिच्याबद्दल काहीतरी असेल, पण तसं नसतं. तो म्हणतो सॉरी बॉस, म्हणजे मी तरी काही तुला होकार वगैरे देणार नाही आहे असं माझ्या काही मनातसुद्धा नव्हतं. आपली जिथपर्यंत फ्रेंडशिप आहे ते ठीक आहे, त्याच्या पुढे अजिबात नाही. तेव्हा इकडे रिया म्हणत असते, पण का यश असं का बोलतोयस तू? तेव्हा इथे यश म्हणतो, कारण मी प्रेम त्याच मुलीवरती करेन जिच्याबरोबर मी लग्न करेन आणि लग्नासाठी मुलगी फक्त माझी माच बघणार, तिच्याबरोबरच मी लग्न करणार. तेव्हा इकडे आता कावेरी म्हणत असते की बाबा मला काय वाटतं, संसार हा दोघांनीसुद्धा करायचा असतो ना, मग दोघांनी त्यातल्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्या. तेव्हा काका म्हणतात, अगं पण कावेरी तुला माहिती आहे का, तुला स्वयंपाकसुद्धा करता येत नाही. तुझ्यातला कुठला गुण तुझ्या सासूला आवडणार आहे? मग काय करायचं आपण? तेव्हा ती म्हणते, मग आवडण्यासाठी काय एकच गुण असतो का? बाकी कितीतरी गोष्टी मला जमतात ज्या कुणालाच येत नाही, बरोबर की नाही? म्हणून माझा नवरा माझ्यासाठी स्वयंपाक करेल, तो मला स्वयंपाक शिकवेल. त्यानंतरला इथे आता कावेरी म्हणत असते, ते सगळं तिचे वडील ऐकतात. त्यांना आश्चर्यसुद्धा वाटतं. पण इथे आता एक वेगळाच प्रश्न रियाने विचारलेला असतो, तो म्हणजे यशला. रिया म्हणत असते की यश एक मिनिट थांब, सपोज जर तुला एखादी मुलगी आवडली आणि ती तुझ्या आईला आवडली नाही, तर तू काय करशील? कसं तुझ्या आईला समजावशील? तेव्हा यश म्हणतो की ते शक्यच नाही आहे. जी मुलगी माझ्या माला आवडेल त्याच मुलीबरोबर मी लग्न करणार आहे. आणि मग आता तिला आवडलेली मुलगी तिलाच कशी नाही आवडणार? आणि तसंही मी असं करणारच नाही की माझ्या माला ते आवडणार नाही. माझ्या माला जे आवडेल मी तेच करणार, असं सुद्धा यश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सगळ्यांच्या चहा पाण्याचं, सगळ्यांना सरबत वगैरे देणं, नाश्ता देणं हे सगळं बघत असतात. तेव्हा पौर्णिमासुद्धा जाते मदत करायला. इथे यमुनासुद्धा मदत करत असते, विद्यासुद्धा असते. त्यानंतरला पत्रकार म्हणत असतात कुणाला? माला, की तुम्ही पाककलेमध्ये एवढ्या नावाजलेल्या आहात, म्हणजे तुमचा पदार्थ जो लॉन्च होतो नवीन पदार्थ, त्याची सगळी रेसिपी ही तुमची असते. तुम्ही ते तयार करता आणि मग तुमची कंपनी ते तयार करून मार्केटमध्ये लॉन्च करते. पण मग तुमच्या हातामध्ये एवढी जादू आहे, तुम्ही एवढे कलाकार आहात, तर मग तुम्ही पुढे का येत नाही? तुम्ही तुमची कंपनी जॉईन का करत नाही? तेव्हा प्रेक्षकांनो म्हणत असते, इथे जातात आणि इथे काकांना विचारतात, या प्रश्नाचं उत्तर मी दिले तर चालेल का? तेव्हा काका म्हणतात, हो हो नक्कीच आवडेल मला. त्यानंतरला त्या स्वतःच म्हणत असतात की हे बघा, इथे आता जे आपले पाहुणे येतात, अतिथी देव भव असं आपलं म्हणणं आहे. मग आपल्याकडे जे पाहुणे येतात त्यांचा पाहुणचार कोण करणार? आता हे कंपनी सांभाळतात, म्हणून ते तुमच्याबरोबर इथे आता पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहेत, बरोबर की नाही? प्रेस कॉन्फरन्स घेतले, त्याच्यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, आपल्या प्रोडक्टबद्दल सांगतायत. पण आता तुमच्या मग इथे आता चहा पाण्याचं कोण बघणार? तुमच्या नाश्त्याचं कोण बघणार? मग घरची गृहिणी म्हणून ती माझी जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं स्त्री आणि पुरुष हे जसे वेगवेगळे बनवलेत ना, त्यांची कामंसुद्धा वेगवेगळीच आहेत. आता मी जे काही बनवते, जो काही पदार्थ मी तयार करते, ते माझं पाककौशल्य आहे. जे की मी एखादा नवीन पदार्थ बनवते आणि मग तो मी यांना दाखवते, यांच्या कंपनीला तो आवडतो आणि मग हे त्या कंपनीमध्ये सुद्धा ते प्रोडक्ट बनवतात आणि ते लॉन्च करतात. पुढे नेण्याची जबाबदारी यांची आहे, बरोबर की नाही? मी घरापुरतं मर्यादित आहे, पण हे सगळीकडेच
असं आता ते स्वतःहूनच म्हणजे पुरुष जातीला जास्तीचं महत्त्व देत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, टी व्हीवरती इथे यश आता ती इंटरव्ह्यू बघत असतो, तेव्हा माचे असे जुनाटलेले विचार रिया ऐकते. मग रियाचं म्हणणं काय असतं की मा असं कसं म्हणतायत की म्हणजे मुलीने घरामध्येच राहायचं, घरातल्या जबाबदाऱ्या पार पडायच्या आणि इथे पुरुषांनी बाहेर जाऊन काम केलं पाहिजे, त्यांनी सगळं बाहेरचं बघितलं पाहिजे आणि मुलींनी घर सांभाळलं पाहिजे. तेव्हा रिया म्हणते, हे काय जुनाटलेले विचार, कोण मूर्ख बाई आहे ही जी आत्ताच्या काळात हे सगळं बोलते. तेव्हा यश म्हणतो की रिया, तुझा हा ड्रेस आहे ना खूपच वाईट आहे. तेव्हा रिया म्हणते, काय हे काय बोलतोयस तू, तुझी हिंमत कशी झाली यश. तेव्हा यश म्हणतो, का म्हणजे मी फक्त तुझ्या ड्रेसवर कॉमेंट केली तर तुला इतका राग आला, मग तू तर कुणावरती तरी एवढी मोठी कमेंट करतेस, त्यांच्या विचारांना जुनाटलेलं म्हणतेस. काय माहिती आहे तुला त्यांच्याबद्दल, किती ओळखतेस तू त्यांना. मग जर तुला त्यांच्याबद्दल काही माहितीच नाही आहे, नक्की त्यांच्या बोलण्यामागे त्यांचा काय हेतू आहे हेच तुला माहिती नाही आहे, काय घडून गेले हेच जर तुला माहिती नाही आहे, तर तू त्यांना जज कसं काय करू शकतेस, त्यांच्यावरती तू कॉमेंट कशी काय करू शकतेस. तेव्हा रिया म्हणते, एक मिनिट थांब, म्हणजे तू त्यांच्यासाठी मला काय इतकं बोलतोयस, कोण आहेत कोणत्या. तेव्हा यश म्हणतो, ती माझी माँ आहे ती माझी, आणि मी माझ्या माला व्यवस्थित ओळखतो. तुझ्या ड्रेसला बोललो, तुला इतका राग आला, तू माझ्या माबद्दल बोलतेस, मला किती राग आला असेल. तिचे विचार असे आहेत कारण काही गोष्टी अशा घडल्यात ज्याच्यामुळे तिचे विचार असे झालेत, पण त्याच्यामुळे तू तिला जज नाही करू शकत. मी तर एवढंच म्हणेन की आपण ज्या माणसांना ओळखत नाही, ज्यांना आपण फक्त बघतो, त्यांचे 2 शब्द ऐकून आपण कुणाला जज नाही केलं पाहिजे. तो अधिकार आपल्याला मुळातच नाही आहे. त्यामुळे इथे माझ्या माबद्दल बोलताना 10 वेळा विचार करून बोला, असं सुद्धा इथे आता यश म्हणत असतो. यशला ते आवडलेलंच नसतं की तिच्या माबद्दल कुणी असं कॉमेंट केलेलं, आणि तेच रियाने केलेलं असतं. तेव्हा इथे यश म्हणतो, मी माझ्या माबद्दल काहीही ऐकू शकत नाही, अगदी काहीही. आणि तो पुन्हा एकदा रियाला हॅपी बर्थडे विश करतो आणि तिथून निघून जातो. त्याचा मित्रसुद्धा त्याच्या मागे मागे आता निघून गेलेला असतो. तेव्हा रियाला फार आश्चर्य वाटतं की एवढे आता आईचे जुनाटलेले विचार असूनसुद्धा मुलाला ते पटत आहेत आणि तो आपल्या आईवरती इतकं प्रेम करतो. त्यानंतर आता घरामध्ये पूजा असल्यानंतर आता पत्रकार गेलेले असतात, सगळे पूजेला जमलेले असतात. इथे आता पूजा सुरू असते. मा आणि बाबा एकत्र पूजा करतात. त्यानंतरला इथे यमुना पूजा करायला येते. विद्या आणि तिचा नवरा दोघेजण पूजा करतात. माचे डोळे मात्र इथे दाराकडेच लागलेले असतात की कधी माझा मुलगा येतोय, कधी माझा यश येतोय, असं तिला वाटत असतं. त्यामुळे सगळं लक्ष दाराकडे असतं. एक एक करून इथे आता यमुना, तिचा मुलगा, सगळेजण आरतीचं ताट हातामध्ये घेतात आरती करण्यासाठी. त्यानंतरला माचं लक्ष मात्र दाराकडे आहेच. तेव्हा इथे आता खूपच जास्त राग माला आलेला असतो. पूजा होऊन चालली आहे, पूजेचं टायमिंग निघून चाललं आहे, तरीसुद्धा अजून यश आलेला नाही आहे असं मला वाटत असतं. तेव्हा मा आता मागे बघत असते आणि इथे यशचे वडील त्यांना खुणवतात आणि म्हणतात की पुढे बघा. तेव्हा इथे आता शेवटचं ताट हे कुणाच्या हातात जाणार तेवढ्यातच यश वेळेवरती तिथे हजर असतो आणि आता देवीची आरती घेऊन आरतीसुद्धा करतो. तेव्हा इथे आता मला आश्चर्यसुद्धा वाटतं की बरोबर वेळेत का होईना इथे हजर झालेला आहे यश. तेव्हा मा त्याच्याकडे रागानेच बघत असते. आता आरती तर झालेली असते, पण माच्या डोळ्यामध्ये यशला रागच दिसत असतो. त्यानंतर यश त्या आरतीचं ताट घेतो आणि सगळ्यांना आरतीसुद्धा देत असतो. यमुनाला मात्र आता राग आलेला असतो. यमुनाचं कसं आहे, त्याचे लाड आणि मला नाही ना लाड, मग आता बघ मी काय करते ते, असं यमुनाचं म्हणणं असतं. तेव्हा यश इथे आरतीचं ताट प्रत्येकाला देत असतो. माला द्यायला जातो. मा रागाने यशकडे बघत असते आणि आरती घेते. त्याचबरोबर इथे आता यश आपल्या बहिणीला यमुनाला आरती द्यायला जातो. यमुना आरती तर घेते, पण म्हणते, काय मग यश, कशी होती पार्टी. तेव्हा यश म्हणतो, ताई अगं जरा हळू बोल ना. तेव्हा पौर्णिमा इथे आता तिच्याकडे बघते आणि तिला खुणावते की बोल तू. तेव्हा यमुना म्हणते, का का मी हळू बोलू, म्हणजे तू पार्टीला गेलंस तरी चालतं, पण आम्ही मात्र पार्टीला जायचं काय, साधं बोललो तरी घरामध्ये किती कांगावा होतो, मग तुझ्याबद्दल का बोलू नये आम्ही, मग काय इतकं घाबरतोयस. तेव्हा इथे आता मालासुद्धा राग येतो. तेव्हा इकडे मा तिच्याकडे बघते. जेव्हा मा प्रसाद द्यायला येते तेव्हा तिच्याकडे सुद्धा रोखून बघत असते. सगळ्यांना इथे प्रसाद देऊन झाल्यानंतर इथे मा आता आलेली असते यशकडे प्रसाद द्यायला. आणि इथे यशला आता प्रसाद देताना यश आधी प्रसाद घेत नाही प्रेक्षकांनो, कान पकडतो आणि आपल्या माला सॉरी म्हणतो.
सॉरी म्हणतो तेव्हा मा त्याच्याकडे बघत असते आणि यश लगेचच एक डोळा चमकवतो, एक डोळा मारतो. तेव्हा इथे माला लगेचच हसू येतं. कान पकडून आता सॉरी मा असं म्हणून आता डोळा मारल्यानंतर आईला कुठल्या आईचा राग नाही जाणार. आई इथे आता मनापासून अगदी हसलेली असते आणि इथे एका मिनिटामध्ये यशला माफ केलेलं असतं. त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात प्रेक्षकांनो. तेव्हा इथे आता नेहमीप्रमाणे घरामध्ये कोणतरी हवंय ना एकमेकांना भडकवायला. त्या पद्धतीने इथे आता यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बघितलंस का यमुना, बघितलंस, म्हणजे याला काय म्हणतात, लाडका आणि दोडका यातला फरक समजतोय का तुला. तो आता यश लाडका आहे ना म्हणून लगेच त्याला माफ केलं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता कावेरी आणि इथे काऊ आणि तिचा नवरा उदय हे सगळेजण आता बोटीमधून जात असतात. तेव्हा छान इथे पाण्यामध्ये कावेरी आता खेळत असते. तेव्हा उदय खुणवतो काऊला आणि म्हणतो की बोल तिच्याशी. तेव्हा कावेरीला इथे काऊ म्हणत असते, अगं तू एवढी निवांत कशी, तुला माहिती आहे का, मला आता विचार करून करून टेन्शन यायला लागले आणि तू एवढी निवांत 10 लोकांना कसं काय बोलवणार आहेस तू, हे सांगशील का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता कावेरी म्हणत असते, काऊ अगं नको गं इतकी काळजी करू, आता आपल्याला इथे इच्छा सापडली आहे ना, इच्छा झाली आहे ना माझी, मग मार्गसुद्धा सापडेल, करू आपण काहीतरी. त्यानंतर यशचा व्हिडिओ कॉल आलेला असतो उदयला. तेव्हा इथे उदय व्हिडिओ कॉल उचलतो. यश म्हणत असतो, दादा कसं आहेस तू. दोघेही एकमेकांना विचारपूस करत असतात. खूप मिस करतोय असं सुद्धा म्हणत असतात. उदय म्हणतो, मी पण घरातल्या तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करतोय, तो आहेस म्हणून निदान मला फोन तरी करतोयस. तेव्हा येथे यश म्हणत असतो की भावानेच भावाची पाठराखण केली पाहिजे की नाही, भावाने भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हे तुझंच म्हणणं आहे ना. तेव्हा उदय म्हणतो, अगदी बरोबर, म्हणून तर मला तुझा खूपच जास्त इथे आता हेवा वाटतो की नाही, तू आहेस म्हणून मी निदान बघतोय तरी सगळं. तेव्हा यश म्हणत असतो, दादा तू बोटीमध्ये आहेस का, तू कुठेतरी चाललायस का. तेव्हा उदय म्हणतो, हो इथे देवीची जत्रा आहे ना, तेव्हा इथे आता समुद्राला आम्ही नारळ सोडायला चाललो आहे. तेव्हा यश म्हणतो, अरे वा खरंच रे, म्हणजे जत्रा वगैरे खूपच छान, तेव्हा तुझ्या इथे समुद्रसुद्धा आहे. तेव्हा उदय म्हणत असतो की खरं तर समुद्र तुझ्याजवळ आहे यश, कारण तिथे मा आहे, मायेचा दर्या आहे, बरोबर की नाही, मायेचा समुद्र आहे तुझ्याकडे. तेव्हा यश मागे वळून बघतो तर इथे उदयला आता त्याच्या मागून गेलेली मा दिसत असते. मा आता गुरुजींना त्यांची दक्षिणा देते आणि पाया पडत असते. तेव्हा यश आता आपल्या मालासुद्धा दाखवतो, म्हणतो की दादा मालासुद्धा डोळे भरून घे आणि आपल्याकडे देवी आईची पूजा होती, तुला देवी आईसुद्धा दाखवतो, देवी आईचा आशीर्वाद घे. तेव्हा इथे मा म्हणत असते की यश चल हात धुवून घे, जेवायला बस बरं. तेव्हा इथे उदय आता माला डोळे भरून बघत असतो, देवी आईचा सुद्धा आशीर्वाद घेतो. त्यानंतरला मा आता एकदाच ओरडते. तेव्हा इथे यश म्हणत असतो की बरं दादा ठीक आहे, आता मी जातो जेवायला, आपण नंतर बोलूया हां. तेव्हा इथे उदयला खूप आनंद होतो की यशमुळे निदान आपलं कुटुंब तरी त्याला बघायला मिळत असतं. तेव्हा उदय इमोशनल होतो. तेव्हा इकडे आता कावेरी विचारते की जीजू सगळं ठीक आहे ना. तेव्हा काऊ म्हणत असते, अगं त्यांच्या भावाचा फोन आला होता ना, म्हणून ते थोडेसे अपसेट झालेत, हो ना. तेव्हा उदय म्हणत असतो की मला फक्त आता माने लवकरात लवकर माफ केलं पाहिजे, माझ्या मुलाला कुटुंबाचं प्रेम मिळालं पाहिजे आणि आम्हाला घरी परत बोलावलं पाहिजे. कधी आईचा राग जाणार आहे काय माहिती. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, काळजी करू नका जीजू, लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल. अहो आईचं काळीज आहे ते, आईच्या इथे मायेला नक्की पाझर फुटणार, मनाला नक्की पाझर फुटणार. तेव्हा यश म्हणत असतो की मा अगं कधी तुझ्या मनाला पाझर फुटेल आणि कधी तू उदयदादाला घरी बोलावशील गं. तेव्हा इकडे सगळेजण त्याच्याकडे बघतच बसतात. तर इथे आता कावेरी बोटीमधून जात असते आणि तेवढ्यातच आता समुद्राला नारळ सोडत असताना काऊच्या हातामध्ये जी अंगठी असते ती समुद्राच्या पाण्यामध्ये पडते. ती म्हणते, अहो माचा आशीर्वाद गेला, अंगठी पडली. तेव्हा इकडे उदय म्हणतो, अगं ती शेवटची आठवण होती ना माची. तेव्हा कावेरी पाण्यात जाते आणि माची शेवटची अंगठी आता घेऊन येते. ती अंगठी तिच्या बोटात गेलेली असते. शिरा बघितल्यानंतर यशला उदयची आठवण येते. तेव्हा इकडे मा म्हणते, जो घर सोडून गेलाय, माणसांना सोडून गेलाय, त्याची आठवण काढायची गरज नाही आहे, असं मा म्हणते.